तर एकीकडे सून वैष्णवी हगवणेनं जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती, तर दुसरीकडे तिचा सासरा राजेंद्र हगवणे मोठा मुलगा सुशीलला घेऊन फरार झाला होता. गेल्या 7 दिवसांमध्ये या हगवणे पिता पुत्रानं कुठं मुक्काम केला याची सविस्तर माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. या दोघांनी गेल्या 7 दिवसांमध्ये पुणे ते कर्नाटक व्हाया सातारा असा प्रवास केलाय. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान त्यांनी थार, एंडेवर, बलेनो अशा गाड्या वापरल्या. तसंच या 7 दिवसांमध्ये त्यांचा मुक्काम फार्म हाऊस, हॉटेल, लॉज अशा ठिकाणी होता. त्यामुळे सुनेचा बळी घेणाऱ्या या नराधमांना कोणी आसरा दिला, या सगळ्यांचा पोलीस शोध घेणार का आणि त्यांच्यावरही कारवाई होणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल. तर राजेंद्र हगवणे मुलगा सुशीलला घेऊन कुठे हिंडला, त्याने कोणत्या गाड्या वापरल्या, पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. 17 मेला औंध हॉस्पिटल, मुहूर्त लॉन्स थार गाडीनं या ठिकाणी त्यांनी प्रवास केला. त्यानंतर वडगाव मावळ, पवना धरण फार्म हाऊस असा मुक्काम करत आळंदीमध्ये मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी 18 मेला वडगाव मावळ, पवना धरण, बंडू फाटककडे बलेनो गाडीनं ते प्रवास करून गेले. 19 मेला सातारच्या पुसेगाव या ठिकाणी अमोल जाधवच्या शेतावर ते पोहोचले. 19 आणि 20 मे या 2 दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यातील पसरणी मार्गे ते कोगनोळीला गेले, हॉटेल हेरिटेज या ठिकाणी. 21 मेला कोगनोळीमध्ये प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर गेले आणि 22 मेला हगवणे पुण्याला परत आला.